नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ताऊ आणि माऊ या यूट्यूब चॅनलवर. तर आज इंट्रोमध्ये ताऊ नाही आहे, मी आज एकटा व्लॉग स्टार्ट करते. तर ताऊची खूप दिवसापासून डिमांड होती की तिला आहे ना चॉको लावा केक खायचा आहे. ती पण नुसतं कामामध्ये बिझी असते, त्यामुळे तिला काय बाहेर जाण्यात टाईम नाही भेटत, ऑर्डर करण्यामध्ये टाईम नाही भेटत. म्हणून मी विचार केला का मी तिच्यासाठी चॉको लावा केक बनवू. तर मी आज बनवणार आहे चॉको लावा केक आणि माझ्या हाताने बनवणारे, म्हणजे फर्स्ट टाईम बनवणारे मी चॉको लावा केक. बाकी तर मी काही पण बनवतच राहते. तर मी डिसाईड केलं आहे तर आज बनवणार आणि तिला मी माझ्या हाताने खाऊ घालणार करून. तिला खूप दिवसापासून खरंच खूप इच्छा होती. तर आमच्याकडे काय ओव्हन वगैरे नाही आहे, मायक्रो ओव्हन वगैरे काय बोलतात ते आहे नाही, तर मी कढईमध्येच बनवणार आहे एकदम आपल्या साध्या पद्धतीने. आणि रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओ कुठेही स्टॉप करू नका, पूर्ण एंडिंगपर्यंत बघा. आणि ही आमच्या चॅनलवरची फर्स्ट रेसिपी आहे. मी नेहमी तर काहीही बनवतच राहते, असे जंक फूड वगैरे काही पण रेसिपी, पण मला ते शेअर करता येत नाही. मला भीती वाटते का रेसिपी कशी शेअर करू, जर काही चुकलं वगैरे काय, किंवा दुसरं काही कारण असेल तुम्हाला आवडणार नाही वगैरे, असे विचार करून मी काढतच नाही रेसिपीचे व्हिडिओ. आणि हा ताऊचा फोन आहे, तर ताऊचा फोन माझ्या हातात काही जास्त नसतो, तिच्याकडेच असतो. आणि मग ती कामाला जाते, मग माझ्या हाती काही येत नाही तिचा फोन, आणि व्लॉग काढणं काही पॉसिबल होत नाही. ती नुसतं कामात बिझी असते. तर आज ती घरी होती. आता किती 7 वाजले, ती 9 वाजता जाईल जिमला, तर अर्ध्या 1 तासामध्ये माझा केक बनवून रेडी होऊन जाईल. तर आता केक बनवायसाठी काही जे इन्ग्रेडियंट्स आहे ती मी घ्यायला जाते शॉपवरती नाही म्हणजे मार्केटमध्ये जाते. अर्धा सामान आहे घरी आणि अर्धा बाकी आहे घ्यायचा. तर मी जाते घ्यायला आणि दाखवते तुम्हाला. तर बघा माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, आणि गेला व्लॉग कसा वाटला तुम्हाला तेही नक्की सांगा. कसा होता आमच्या पूजा दीदीच्या हळदीचा आणि लग्नाचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता मी जाते मार्केटमध्ये. तर आता मी जाते मार्केटमध्ये जे केकसाठी सामान लागतं ते आणायला. मम्मीसोबत जाते मी. मम्मी माझ्यासोबत अर्धे वाटेपर्यंतच असणार आहे, कारण मम्मीला खूप सारी शॉपिंग करायची आहे आणि मला फक्त गरजेपुरती शॉपिंग करायची आहे, म्हणजे जे केकला सामान लागणार आहे ते. तर आता मी जाते केकचं सामान घ्यायला माझ्या किड्स आणि मम्मीसोबत. काय बोलते मम्मी? काय बोलू? माझी लाडाची मम्मी खूप लाजते व्लॉगमध्ये यायला. ती बोलते मला नको दाखव, तुम्ही काढा, तुम्हीच पुढे जावा, मी तुमच्या पाठीशी आहे. हे बघा आहे माझ्या पाठीशी. तर आता मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेते सामान वगैरे, आणि रेसिपीसुद्धा पूर्ण बघा एंडपर्यंत. बघा आमच्या एरियातलं मार्केट. तर हे मार्केट काय आमच्या घरापासून जास्त फारसं काही लांब नाही आहे, जवळच. मी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथेच जवळपास दुकान आहे सगळे, आणि मी आता घेऊन घेते सामान. हे बघा मम्मीला कांदे वगैरे घ्यायचे, उशीर होऊन जाईल म्हणून मम्मीला इथे मी सोडते आणि मी जाते पुढे दुकानावर. कांदे, बटाटे सगळा सामान आहे. आता मम्मीला सोडलं मी तिथे दुकानावरती. मी आली शॉपिंगला. मी घेतलेला आहे बाकीचं सामान, अजून बाकीचं सामान घ्यायचं बाकी आहे. आणि मला व्लॉग काढायला जरा लाज वाटते, न्यूली आहे ना, तर असं सोशल एन्झायटीसारखं वाटतं, म्हणून मी जास्त काय दाखवू नाही शकत आहे. एवढं पब्लिकमध्ये मला जरा भीती वाटते. तर अजून सामान घेते आणि दाखवते तुम्हाला पुढे. सामान घेऊन पटापट घरी जाते, कारण की ताऊला आता जिमलासुद्धा जायचं आहे आणि तिला जिमला जाण्याच्या आधीच मला बनवून खाऊ घालायचं आहे. तर बघू तिला आवडते का माझी रेसिपी. मी सुद्धा फर्स्ट टाईम बनवते, तर काय मिस्टेक होत असेल तर जरा समजून घ्या. आणि तुम्हीसुद्धा माझी रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणजे माझी नाही, ती मी सुद्धा यूट्यूबवरूनच बघितली आहे, पण मी ट्राय करते, तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि सांगा कशी बनली ते. बघा आपल्याला हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत चॉको लावा केक बनवण्यासाठी. मी सर्वात आधी घेतले आहे तिथे गुड डे चॉको चिपवालं बिस्किट. मी 2 प्रकाराचे बिस्किट घेतले, एक घेतले आहे हायड अँड सीक चॉकलेट आणि एक घेतलं आहे गुड डे. तर तुमची चॉईस आहे, तुम्हाला जी चॉकलेटवालं बिस्किट आवडेल ते तुम्ही घेऊ शकतात कोणतंही. तर मी हे दोन्ही घेतले. तर हर्षीज सिरप लागेल, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर चांगली गोष्ट आहे. चॉकलेट सिरप, डार्क चॉकलेट, आणि मी साधी डेअरी मिल्कसुद्धा घेतली आहे, कारण की डार्क चॉकलेट जरा कडवट असतं आणि डेअरी मिल्क जरा गोड असते, म्हणून आपला केक गोड लागण्यासाठी मी डेअरी मिल्कसुद्धा घेतली आहे. आणि हे मी घेतलं आहे मिल्क पावडर. तर हे तुमच्यासाठी म्हणजे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकलं तरीही चालेल. मी बघेल, पुढचा विचार पुढे करेल. आणि मी ते डेकोरेटिंगसाठी घेतलं आहे, वरती टॉपिंगसाठी. हे लहानपणी मी खूप खायची. आणि मी घेतले जेम्स, आणि मी घेतले 2 बटर.
प्लस घेतलं आहे मी ते दूध. तुम्ही दूध कोणतंही वापरू शकता जे तुमच्या घरी असेल ते. तर हे सगळं सामान घेऊन घ्यायचं आहे आणि पुढे आपण आपली तयारी जारी ठेवू. तर चला. सर्वात आधी मी दूध तापवून घेते, कारण केकमध्ये टाकता वेळीच दूध गार लागतं. तर मी पहिले तापवून घेते, मग मी त्याला कूल होण्यासाठी ठेवेल. तर आता मी पहिले तापवून घेते दूध. तर आता मी हे सगळे बिस्किट ग्राइंड करून घेते. मी इथे 2.5 पॅकेट घेतलेले आहे बिस्किटचे, कारण की आम्ही 5 जण आहेत आणि 5 केक बनण्याची मी क्वांटिटी घेतलेली आहे. तुम्हाला जितकी वाटेल तुम्ही जितकी घेऊ शकता, ती तुमची चॉईस आहे. तर आता सर्वात आधी मी हे ग्राइंड करून घेते. तर आता इथे मी घेतले आहे डार्क चॉकलेट आणि डेअरी मिल्क प्लस बटर आणि दूध घ्यायचं आहे. हे सगळ्यांना आता आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर मी आता इथे हे सगळं मेल्ट करून घेतलं आहे. आणि लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण हे मेल्ट करत असू तेव्हा आपला फ्लेम लो पाहिजे, नाहीतर चॉकलेट किंवा भांडं जळण्याची शक्यता असू शकते. तर हे मेल्ट करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक तर थिकनेस इतकाच पाहिजे. तुम्ही हवे तरी ह्यात अजून दूधही टाकू शकतात. रेसिपी बनवत असताना माऊ आली. अरे तू पडू नको ग बाई, काय करत नाही मी तुला, ये दूध पी. रेसिपी बनवत असताना ही आमच्या गलीतली माऊ आली. तिला आम्ही दूध दिलं, खूप क्यूट वाटत होती म्हणून. बघा कशी पिते, किती गोंडस. वाव, ये. मला घाबरते इथे खूप, पण असो, ते घाबरतातच. अजून खूप लहान आहे ना ती म्हणून. तर आपण वळूया आपल्या. अगं बघ की ग इकडे, इग्नोर खूप करते. मम्मीकडे बरोबर बघेल, ताऊकडे बरोबर बघेल, मी माझ्याकडेच बघत नाही. मी काय बिघडवलं आहे तुझं? बघ इकडे, बघ बघ कशी डोळे मिटवून दूध पिते. बघितलं बाबा शेवटी. काय पिल्लू, घाबरते बघा ती. असो. आता मी बिस्किट ग्राइंड करून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि दूध टाकायचं आहे. दूध आपल्याला इतकं टाकायचं आहे म्हणजे बॅटर एकदम थोडा, काय बोलतात यार, बॅटर केक बनवण्यासारखं व्हायला पाहिजे. ह्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला टाकायचं आहे इथे बेकिंग सोडा. जास्त नाही टाकायचं आहे, थोडं टाकायचं आहे, पिंच 2 पिंच इतका. आणि ह्याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हे चॉकलेटचं बॅटर मला खूप घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी ह्यामध्ये थोडं 2 चम्मच दूध टाकलं, 2 नाही 1. आणि मी टाकलं आहे चॉकलेट सिरप. तुम्ही चॉकलेट एसेन्स पण टाकू शकतात, पण माझ्याकडे चॉकलेट सिरप अवेलेबल होतं म्हणून मी चॉकलेट सिरप टाकलं. याला चांगलं असं बरं मिक्स करून घ्यायचं आणि याची थिकनेस इतकी ठेवायची, कारण आपला लावा एकदम चांगल्यापणे दिसायला पाहिजे आतमध्ये. मी अजून थोडं दूध टाकून घेते. आता मी ते कढई घेऊन घेतली आहे. कढईमध्ये पाणी टाकलं आहे आणि ते स्टँड ठेवलं आहे. आता आपल्याला घ्यायची एक मोठी प्लेट, ती त्या स्टँडवरती ठेवायची. पाणी जरा 5 मिनिट उकळू द्यायचं. माझं पाणी उकळून झालेलं आहे. इथे वाटीला मी मस्तपैकी पूर्ण कोपऱ्यांना मी बटर लावून घेतलेलं आहे. हे इथे ठेवायचे आहेत आपल्याला. तर सर्वात आधी आपण पाणी उकळून घेऊ. आणि हे बघा आपली स्लरी, हे बघा. तर हे पाणी उकळू देऊ आता आपण आणि आपण हे पुढे तयारी करू. आपलं बॅटर इतकं थिक पाहिजे. तर हे माझं बॅटर झालेलं आहे. आता मी टाकते इथे आपल्या वाटीमध्ये. मला नाही वाटत का 5 केक बनवू शकणार, असो जितके बनतील तितके. आपल्याला अर्धं टाकून घ्यायचं आहे. हेला असं ठोकायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे चॉकलेटचं होतं, डार्क चॉकलेट आणि लाईट चॉकलेटचं बॅटर, बटर वगैरेचं बॅटर, ते इथे टाकायचं आहे वरतून. हे आपण टाकलेलं आहे. आता परत आपल्याला हे कव्हर करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. आणि ही वाटी ठेवायची आपल्याला इथे कढईमध्ये शिजण्यासाठी. असं आता मी अशाच प्रकारे दुसरे पण करून घेते रेडी. अशा प्रकारे मी तिन्ही वाट्या डेकोरेट नाही केल्या आहे अजून. अशा प्रकारे मी तिन्ही वाट्या इथे शिजायला ठेवून दिल्या आहे चॉको लावा केकसाठी. त्याला वरतून नीट कव्हरअप करा, नाहीतर तुमचा लावा बाहेर ऑलरेडी येऊन जाईल. असं कव्हर करून घेतलं आहे. पाणीही आपलं उकळलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि ह्याला थोड्या वेळ शिजू देऊ.
मला पण माहीत नाही किती वेळ शिजवते, तरी मी 10 ते 15 मिनिट शिजवते. मध्ये मध्ये चेक करत राहील शिजलं का नाही. तर आता त्यांना शिजू देते आणि तोपर्यंत दुसऱ्या केकसाठी तयारी करून घेते. आता शिजवण्याच्या वेळेसच आपल्याला इथे GMC टाकून घ्यायचे डेकोरेटिव्हसाठी. अय्यो, आतमध्ये तर नाही जाणार ना. अशा प्रकारे आपल्याला जेम्स टाकून घ्यायचे, कारण आपला केक अट्रॅक्टिव्ह वाटायला पाहिजे. मी त्यावेळेस टाकायला विसरली होती. आता आपल्याला टाकून घ्यायचे आहे. सगळे ग्रीन ग्रीनच आले वाटतं जेम्स. अशा प्रकारे मी सगळ्या केक्सवरती जेम्स टाकून घेतलेत. आता ह्याला शिजू द्या. शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. आणि मी जे सांगते ते लक्षात ठेवा. हे जे केक बनवताय तुम्ही, ते बनवताय ती चांगली गोष्ट आहे, पण पसारा अजिबात करू नका. ज्या प्रकारे मी पसारा केल्याने तर माझ्यासारखे ऑर्डर तुम्हाला पण भेटतील. तर पसारा आवरा, स्वच्छतेने सगळं काम करा आणि आपला केक हायजेनिकपणे बनला पाहिजे. बघा माझा केक कसा शिजतोय. आता त्याला शिजू द्या. आता ह्याला शिजू द्या. ह्याला मी झाकून देते शिजण्यासाठी. आता हे शिजतंय, त्याला शिजू द्या, नाहीतर तुम्ही नजर लावणार माझ्या केकला. अशी नाही बोलू शकत, मी मजाक करते, जस्ट किडिंग. त्याला शिजू द्या, नंतर दाखवते मी तुम्हाला. मी घेतला केक. आता बघू. फर्स्ट टाइम बाबूने ट्राय केलाय, माऊने. मला तर खूप छान दिसतोय तो. आता करूया. खाऊया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे बोल. ए देखो मेरी जान. ओ माय गॉड. सेम कॅफे सारखा दिसतोय. आय डोंट नो टेस्ट कशी असेल. मी अजून टेस्ट नाही केलंय. आता तावनी टेस्ट केलं. ओ भाई साब, खरंच शपथ एकदम टेस्टी झालाय. खरंच फर्स्ट टाइम ट्राय केलाय. खूप छान केलेला आहे. मला तो खूप आवडला. आता दादा ट्राय करेल. घे. मी टेस्ट करून झालेला. आता टेस्ट करते मम्मी. मी आता माझ्या मातोश्रीला माझ्या हाताने अर्पण करते मी बनवलेला केक. अरे यार, तू अगोदर तू. नाही, मी लास्टला काय खा. मी पण ओ खाऊ. माय गॉड, आई शपथ. ओ माय गॉड. मला खरंच वाटलं नव्हतं इतकं टेस्टी असेल. दिसण्यावरून तर आहेच टेस्टी. छान झालाय. पक्का. हो, खूप छान बनवलाय बाबूनी केक. मला वाटलं नव्हतं माझे बाबू एवढा छान केक बनवणार, पण बिचारीनी बनवला. बिचारी. थँक्यू, धन्यवाद असा केक खाल्ल्याबद्दल, बाबू खाऊ घातल्याबद्दल. असेच नवीन नवीन रेसिपी करत राहा आणि लोकांना दाखवत राहा. धन्यवाद माझी तारीफ केल्याबद्दल. माझी तारीफ खरी असो छान किंवा झालं, खोटी chocolate असो, पण सारखं माझं लागतंय, दिल छान खूप आहे. खुश होतो. तुम्ही पण करा, खोटी केली तरी चालेल, पण करा. गेला तो. हा. तू पण खा. कसा झालाय? अप्रतिम. मेरा दिल गार्डन गार्डन हो चुका है. एकदम गार्डन. हा, एकदम टेस्टी यार. खा बाबू. आता तू हा, ट्राय आता कर. याला, हा. आता याला. आता दादाचे रिॲक्शन बघू. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कडक एक नंबर. भारी Same झालाय ना? का? खरंच ना.
व्हेरी गुड बाबू, व्हेरी गुड. व्हेरी खरंच गुड, व्हेरी गुड. मजा आली. छान बरं. झालंय ना मस्त मस्त. भारी झालंय, एकदम टेस्टी आहे. असंच नेहमी ट्राय करत राहा, भारी भारी रेसिपी खाऊ घाला आम्हाला. अजून नेक्स्ट टाइम पण अशी भारी रेसिपी कर. आता नक्कीच करायचा प्रयत्न करेल मी. तुम्ही फक्त माझ्यावरती हुकूम करत राहा. तुम्हाला जे पाहिजे ते मी बनवून देईल. फक्त मला तुम्ही भांडे घासायला नको लावा. तुम्हाला जे पाहिजे ते बनवून देईल. मला भांडे घासायचं खूप मजा आ टेन्शन गया. येतं. मजा आ गया, तुमको पसंद आ गया मम्मी? छान. ग्रेट हो यार, तुझी ग्रेट हो यार, तुझी ग्रेट हो. धन्यवाद माझी खरंच मुलगी. बाबू तू खूप छान बनवला. आय प्राऊड ऑफ यू. खरंच गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम व्हेरी एप्रिशिएट, कारण माझी एवढी तारीफ केली माझ्या भाऊनी, माझ्या बहिणीनी, माझ्या मम्मीनी. तर खरंच मला खूप आवडलं. अशीच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्या समोर आणत राहील. काय नाही, बाहेरून आणलाय तो केक. हे काय सर्व बाहेरचं आहे. जेम्स बाहेरचं आहे, हे बाहेरचं आहे. सर्व बाहेरचं आहे. येणं म्हणून देईल तुम्हाला. हे बघा, जेम्स तर बाहेरूनच आणणार ना. ते एवढी गोष्टी सुद्धा मी घरी बनवू का? तुम्ही बनवणार का? नाही ना. पण त्याच्यामध्ये माझी मेहनत आहे ना, आहे का नाही तुम्ही सांगत. मी लावा vlog मध्ये निघतोय का? बघितलं लावा असेल. दाखव मला. तिचं तोंड तरी दिसतंय का? अरे ते दाखवते मी. काय तारीफ करशील अजून? अजून काय म्हणायचं आहे? खोटं खोटं तरी बोललं ना तरी पण चालेल. मजाच नाही आली मला खरं सांगायला गेलं तर. आय कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ ये झूठ था, ये चलो तुमको सही पागल था. कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे एवढा हैं. खास नव्हता. तुम्हाला येणं पण अरे तिचा चेहरा पडला. तुझ्या नवऱ्याला खाऊ घाल. समझ रहे हो? तुला समझ रहे हो आप? समझ रहे हो? अभ्यास. तर मीही आता टेस्ट केला केक आणि खरंच इतका भारी झालाय. अनएक्सपेक्टेड होतं. मी या अटीतटीच्या सामन्यातून पास झालेली आहे. म्हणजे तिने माझ्यावरती फरमाईश केलेली का तुम्हाला केक बनवून खाऊ घाल, आणि मी तिला बनवून खाऊ घातला. तिला आवडलं आणि खरंच मला पण खूप आवडलं. तुम्हीही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणजे माझी नाही आहे, मी पण यूट्यूबवरतीच बघितली आहे. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि अशीच नवनवे रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच मी दुसरी रेसिपी लवकर आणणार तुमच्यासमोर. या खायला मटन तुम्ही बिटन पण. बनव, मटन बिटन बनव. हे काय केक? अरे म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वीट बनवली. पहिली डिश स्वीट मध्ये स्टार्ट केली ना. मटन चिकन. आता मटन चिकनची सुरुवात करू सुरुवात शकतो. अशी झणझणीत वस्तू, म्हणजे झणझणीत रेसिपीपासून कशी सुरुवात करू? नवीन चॅनल आहे, पहिली रेसिपी आहे, तर गोडपासूनच सुरुवात करणार ना. समजे पगले. समजे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर आता आपण करूया आउट्रो. थँक्यू बाबू, थँक्यू सो मच. मला खूप केक खायची इच्छा होती. मी तिला कधीपासून बोलत होती. मी तिला रील्स पाठवत होती. मी म्हणत होती की मला हा केक खाऊ घाल, मला हा केक खाऊ घाल. तर तिने शेवटी माझी इच्छा ही पूर्ण केली आणि तिने बनवला लावा चॉकलेट केक. आय लव्ह यू सो मच बाबू. टेस्टी होता. फर्स्ट टाइम ट्राय केला तिने. खूप बेस्ट बनवला. अजून अशी ट्राय करत गेली ना ती खूप छान छान केक बनवेल. आय प्राऊड ऑफ यू. लव्ह यू. जर हेच काम तू केलं असतं तर मला अजून खुशी अभ्यासात झाली मन लावा. असती. काय बोलतोय? लावा अभ्यासात मन लावा. हो. आता बाबूची आहे 10th. आता सध्या तिने खूप मोठा ब्रेक झालेला. एक्झाम वगैरे तिचे झाले, रिझल्ट वगैरे लागला. ती लागला नाही अजून. पास झाली. पास झाली. फक्त एवढं सांगितलं रिझल्ट माझा काट्यावरती पास झाली. गाईस काटे गजब बेइज्जती. पास होईलीये. 29 तारखेला रिझल्ट आहे. आता सध्या सांगितलंय का पास आहे. उद्यापासून माझे आहे एक्स्ट्रा क्लासेस स्टार्ट होत आहे. कसं 9th स्टँडर्ड नंतर 9th स्टँडर्ड पर्यंत कसं सुट्टी लागून जाते एप्रिलमध्ये. आता तिचे 10th आहे तर ते 10th मध्ये एक्स्ट्रा क्लासेस स्टार्ट होणार आहे उद्यापासून. आता ते कल से उसकी ड्यूटी फिर से शुरू.
उद्या तेच माझे दुःखाचे दिवस सुरू होतील. 4-5 दुखे दिवस. नहीं, अब इसको 1 साल पूरा स्टडी में ध्यान देना होगा. दुःखाचे नाही, चांगले दिवस येतात. येस, नाही, मला नाही शाळेत- बोलू शकत, कारण एकदा शाळेतून निघाल्यानंतर परत पाठी मुडून बघू शकत नाही आपण, परत पुन्हा जाऊ शकत नाही शाळेत. ते दिवस खूप आठवले जातात. आजही मी त्या शाळेत जाते ना, आजही मी त्या शाळेत गेल्यावर माझे टीचर्स वगैरे जेव्हा भेटतात खूप खुशी होते, रडायला येतं. असं वाटतं की कॉलेजमध्येही मजा असते, पण जी मजा असते ना शाळेत, ती मजा कॉलेजमध्ये नाही आहे. ते एक फिक्स टाईम असणं, सोबत टिफिन खाणं, टीचर्सचा मार खाणं, खूप आठवण येते. म्हणून एन्जॉय करून घे. तेरे पास ये लास्ट ईयर है 10th का, अब तू कॉलेज में जाएगी, इसलिए एन्जॉय पण कर आणि स्टडी पण कर. मी अशी नाही बोलत का मला शाळेचा कंटाळा आलाय. मला अजून 5 वर्षसुद्धा शाळा शिकायचा मौका भेटला तर मी खूप खुशीने शाळा शिकेल. पण कसं 10वीचं टेन्शन असतं, खूप सारा अभ्यास असतो, त्यामुळे मला खूप असं वाटतंय का हे दुःखाचे दिवस आहे. खूप स्ट्रगल करावं लागेल ह्या वर्षी मला. म्हणजे झोप कुठे असते हे मला कळणार नाही, तरी मी करेल खूप माझ्या मते प्रयत्न. मला खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. तर कोई नाही, करेगी. चला, आपण आता हा व्लॉग करूया इथेच एंड. तुम्हाला व्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आम्ही प्रयत्न करत असतो काय व्लॉग कसा बनवायचा किंवा काय कॉन्टेंट आणायचा. आम्हाला म्हणजे सुचत नाही जास्त काय बनवायचं, बट आम्ही ट्राय करतोय. तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा की काय बनवू किंवा काय. पुढची रेसिपी तुम्हाला कसली पाहिजे कमेंट करून सांगा. मी ते नक्कीच बनवायचा प्रयत्न करेल. तुम्ही कमेंटच नाही करता म्हणून मी व्लॉगच नाही बनवत. कमेंट लाईक काहीच करत नाही. मग आम्ही कुठेतरी असं सॅड होतो. मम्मी मला बोलते की व्लॉग का नाही बनवत तू, घरचे बोलता. मग असं असतं ना की कोणी असं बघत असलं तर असं वाटतं नाही आपण करायला हवं, तो कंटिन्यू करायला हवं. पण कोण बघत नाही, सबस्क्राईब बघता, पण जी अशी होप्स आहे ना की सगळ्यांनी असं बघायलाच हवं, तसे नाही आहे. म्हणून करू, पण आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे, आम्ही करत राहू. नक्की आम्हाला अचिव्हमेंट भेटेल. देव आहे पाठीशी. श्री स्वामी समर्थ कायम आमच्या पाठीशी राहणार. तुम्हीही आमच्या पाठीशी राहा. जेव्हा तुम्ही सपोर्ट करणार तेव्हा तर आम्ही पुढे जाणार ना. तुमचं म्हणणं असं आहे का की आम्ही पुढे नको जायला? तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करतात ना, आमची व्ह्यूज वाढवतात ना, शेअर करतात ना, कमेंट करतात, तर ते करा. असं नाही का आम्ही ब्लॉग नाही टाकत, आम्ही टाकतो. आम्ही आमच्यामध्ये खूप प्रयत्न करतो. आमची खूप मोठी इच्छा आहे, आमची स्वप्न आहे का आम्हीही व्लॉगर बनावं. म्हणजे व्लॉगर बनण्याचा प्रयत्न चालू आहे, पण असं पूर्णपैकी आमचे परफेक्ट आम्हाला जमत नाही. सिरियसली आम्हाला पण अजून असं परफेक्ट जमत नाही. बट बोलतात ना, प्रयत्न केल्याशिवाय काही जमत नाही. म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि करत राहू. फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे बस. आम्ही तसेच नवीन व्लॉग बनायचे प्रयत्न करू, बेस्ट बनवू सगळे. आमच्या प्रयत्नांना नक्कीच एक दिवशी यश मिळेल आणि त्या यशाचं फळ तुम्हीच असणार. चला, भेटूया आपण आता नव्या व्लॉगमध्ये. Bye. स्टे ट्यून. बाय बाय बाय. बाय. भेटूया पुन्हा एकदा न्यू व्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.